को पता होना चाहिए। क्या कमी थी हमारी शिक्षा में? हम आज इन सब बातों को देखते हुए बार बार मान्य कराड़ सर से सुन रहे थे कि उनकी प्रेरणा मूर्ति स्वामी विवेकानंद है, उनकी प्रेरणा मूर्ति स्वामी विवेकानंद है। स्वामी विवेकानंद की एक छोटी सी पुस्तक बाल्यकाल में उनके हाथों में आई और उस छोटी सी पुस्तक ने 10 पेज स्वामी विवेकानंद, इस छोटी सी पुस्तक ने उनके विचारों की दिशा बदल दी। स्वामी जी के विचारों ने हमारे देश के अनगिनत युवकों के चिंतन की दिशा को बदल दिया और वास्तव में इस देश का उत्थान कैसे होगा इसका मार्ग उन्होंने प्रशस्त किया। स्वामी जी का वह आदर्श जीवन आपके सम्मुख सर्वदा रहा और उन्होंने यहाँ के छात्रों के लिए भी वही आदर्श सामने स्थापित निरंतर रहे। इसलिए स्वामी जी की प्रतिमा का यहाँ पर अनावरण किया। यहाँ पर अध्ययन करने वाले सारे छात्र, सारे मेरे भाई बहन अत्यंत भाग्यवान हैं कि उनको MIT के विश्व प्रयाग में अध्ययन करने का अवसर प्राप्त हुआ है। अवसर, ज्ञान की प्राप्ति, इंफॉर्मेटिव नॉलेज की प्राप्ति आपको कहीं पर भी हो सकती है, लेकिन यह सब कुछ नहीं है। वास्तव में शिक्षा के क्षेत्र में आज एक बहुत बड़ा आह्वान है, एक चुनौती है। शिक्षा के सारे संस्थान, शिक्षा की सारी संस्थाएं आगे चल करके कितनी चल पाएगी, यह एक बहुत बड़ा हम लोगों के सामने चिंता का विषय है। मुख्य गोष्ट अशी आहे मित्रांनो, आपला सर्वांना जे काही ज्ञान 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 म्हणून म्हणतात ते ज्ञान उपलब्ध करण्याकरता आता कुठेही विश्वविद्यालयात जाण्याची आवश्यकता नाही। आता कुठेही एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊन बसण्याची आवश्यकता नाही। कारण आता माझं एक व्याख्यान वाईस चान्सलर्सच्या समोर होतं। मी त्यांना म्हटलं की आता तुम्ही लोक काय काम करणार आहात? कारण आता सगळं ज्ञान छोट्या छोट्या बालकांच्या हातात आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि मोबाईल असल्यामुळे एखादा प्राध्यापक कॉलेजमध्ये जे काही शिकवत असेल तर मुलगा तेच गुगलवर बघू लागला तर त्याला त्यापेक्षा जास्त आकलन होईल। आणि आधी तर फक्त गुगलम शरणम व्रज, प्रत्येकाच्या हातात गुगल होता, आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची चेटकीन पण येऊन बसलेली आहे। आणि त्यामुळे खरी गोष्ट अशी आहे की शिक्षणामध्ये जर फक्त माहिती द्यायची असेल तर संस्थांची आवश्यकता नाही। पुढे पुढे तर असं होण्याची शक्यता आहे। हे संकट कुणाला कळतं की न कळतं हा भाग प्रत्येकाच्या विवेकावरती अवलंबून आहे, पण पुढे पुढे हे होण्याची शक्यता आहे की विश्वविद्यालयांना सुद्धा वर्क फ्रॉम होम करावं लागेल। घरी बसल्या बसल्या विद्यार्थी अभ्यास करतील आणि त्यांना सगळं कळत जाईल। अशा प्रकारची स्थिती AI नं आणून ठेवलेली आहे। हे सगळं संकट सगळ्या विश्वविद्यालयांच्या वरती आलं तरी पण ते MIT वरती येऊ शकत नाही, ही माझी खात्री आहे। आणि याचं महत्त्वाचं कारण MIT ने जे काम केलेलं आहे, आमच्या कराड सरांची व्हिजन बघा, त्यांनी जे काम करून दाखवलेलं आहे ते फार महत्त्वाचं काम आहे। अरे पुस्तकं वाचणं आणि त्या पुस्तकातली माहिती आपण अभ्यास करून इतरांच्या पुढे मांडणं हेच केवळ ज्ञान नाही ना। आमच्या देशामध्ये ज्ञानाची व्याख्या करताना केवळ इन्फॉर्मेशनला, माहितीला ज्ञान म्हटलं नाही। आपण बघा भगवद्गीतेचा 13वा अध्याय, त्यामध्ये ज्ञानाची लक्षणं आहे। अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांतिरार्जवम,
आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्म निग्रह, अशा प्रकारे 20 लक्षणं दिलेली आहेत. अँड दीज 20 व्हॅल्यूज दे आर रिअल एज्युकेशन, दॅट इज नॉलेज. एतत् ज्ञानमिति प्रोक्तम, याला ज्ञान म्हणतात. सॉक्रेटिसनं म्हटलेलं आहे नॉलेज इज व्हर्च्यू. नॉलेज म्हणजे तुम्ही काहीतरी पाठ केलं आणि ते बोलून दाखवलं किंवा काहीतरी वाचून ठेवलं, लक्षात ठेवलं आणि ते परीक्षेच्या पेपरवरती ओकून टाकलं म्हणजे तुम्ही ज्ञानी झालात असं नाहीये. त्यामधल्या जीवनमूल्यांना आपण किती आत्मसात केलं, ज्यानं जितकी जीवनमूल्य आत्मसात केली असतील तितका तो ज्ञानी, हे भगवद्गीतेचं वाक्य आहे. एकच ज्ञानमिति प्रोक्तम. आणि ही जीवनमूल्य शिकवण्याची शाळा कुठे आहे, हे जीवनमूल्य शिकवण्याचं विश्वविद्यालय कुठे आहे, असा कोणी प्रश्न विचारला तर बेलाशक आपण सर्वांनी बोट दाखवावं. अशा प्रकारची विश्वविद्यालय निर्माण करणारा एक महामानव म्हणजे आमचे डॉक्टर विश्वनाथ कराड साहेब. आधीपासून त्यांनी केवळ विश्वविद्यालय स्थापन नाही केली तर त्या सगळ्या शैक्षणिक संस्थांच्या मधनं त्यांनी ज्ञानोबा तुकारामांचा गदर केला. त्यांनी भगवद्गीता आणली, त्यांनी स्वामी विवेकानंदांचा विचार दिला, त्यांनी विश्व प्रार्थना रचली आणि लोकांना सांगितली कशा करता याची आवश्यकता आहे, कशा करता ज्ञानोबा तुकारामांची आवश्यकता आहे, कशा करता भगवद्गीतेची आणि स्वामी विवेकानंदांची आवश्यकता आहे. ती एवढ्या करता आहे की आपल्या जीवनाला एक आकार यावा लागतो. नुसतं बुद्धीनं आपण वाचलं आणि लोकांना सांगितलं हे इन्फॉर्मेशन झालं. इन्फॉर्मेशन, नॉलेज अँड विजडम, दीज आर 3 डिफरंट थिंग्स. आणि अशा प्रकारचं केवळ माहिती वजा जाणकारीचं तंत्र नाही तर ज्यानं आपल्या जीवनाला आकार येतो, आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या सामाजिक व्यवहाराला आणि आपल्या चिंतनाला एक वेगळं वळण लागतं, त्याला संस्कार म्हणतात. आणि अशा प्रकारच्या संस्कारांचं सिंचन करणारी विश्वविद्यालय निर्माण करणारे म्हणजे आमचे कराड सर आहेत. त्यांनी ते निर्माण केलं. त्यांनी ते कुणाच्या प्रेरणेतनं निर्माण केलं, त्यांनी ते ज्यांच्या प्रेरणेतनं निर्माण केलं त्यांचा पूर्णाकृती विग्रह, त्यांची पूर्णाकृती प्रतिमा आज आपण या ठिकाणी स्थापन केली आहे. स्वामी विवेकानंद असं ते अजरामर नाव आहे. मित्रांनो, खरोखर आठवा स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणाचा जो दिवस आहे 11 सप्टेंबर 1893 हा तो दिवस आहे. हा भारताच्या पुनरुत्थानाचा पहिला दिवस आहे. त्या दिवशी भारताचं पुनरुत्थान आरंभ झालं, त्या दिवशी आरंभ झालं. त्याच्या आधीपर्यंत संपूर्ण विश्वामध्ये भारताबद्दलची जी प्रतिमा होती, भारतामध्ये सगळे अडाणी लोक राहतात, नवे नवे रानटी लोक राहतात. ज्या प्रकारे आफ्रिकेतले निग्रो जंगली लोक आहेत त्याप्रमाणे भारतातले सगळे लोक जंगली आहेत आणि त्यांना सुधारण्याकरता आम्हाला काही कामं करायची आहेत म्हणून आम्हाला धन द्या, आम्हाला संपत्ती द्या असं म्हणत अनेक धर्मप्रचारक त्या ठिकाणी कोकण थिंडत होते. स्वामी विवेकानंदांच्या दर्शनानंतर, त्यांच्या भाषणानंतर अमेरिकेतल्या सगळ्या लोकांचे डोळे फाटकन उघडले की ज्या ठिकाणचा एक संन्यासी, एक तरुण संन्यासी येऊन आमच्या पुढे अशा प्रकारचं ज्ञानाचं दालन उघडून टाकतो की आमचे डोळे दिपून जावे. डॉक्टर राईटनं त्याबद्दल म्हटलेलं आहे, अरे अमेरिकेतल्या सगळ्या विद्वानांचं ज्ञान एकीकडे आणि स्वामी विवेकानंदांचं ज्ञान एकीकडे अशी तुलना केली तरी या स्वामीचं ज्ञान सर्वात जास्त. अमेरिकन लोकांच्या हे लक्षात आलं की ज्या ठिकाणचा आलेला एक संन्यासी, तरुण संन्यासी आमच्या पुढे ज्ञानाचं भांडार उघडतो आहे आणि त्या ज्ञानाच्या भांडारातनं उधळली जाणारी रत्न बघून आम्ही अवाक होतो आहे. तो देश कसा असेल, तो देश कसा असेल हे स्वामीजींनी आपल्या भाषणामध्ये बरोबरी सांगितलं आणि सगळ्या जगाचा दृष्टिकोन बदलला. सगळ्या जगाच्या लक्षात आलं की भारत हा अडाणी देश नाहीये, हा जंगली लोकांचा देश नाहीये, हा संस्कारहीन लोकांचा देश नाहीये, तर भारत हा असा देश आहे
ज्या ठिकाणी आपण जावं, नतमस्तक व्हावं आणि भारतातल्या ऋषींच्याकडनं ज्ञान प्राप्त करावं, इतकं ज्ञानाचं धन या भारताकडे दडलेलं आहे. ज्ञानाचा हा खजिना उघडणारा पहिला महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांनी सगळ्या देशांच्या व्यासपीठावरनं सांगत असताना वेदांताचा आधार आणि कशा प्रकारे या वेदांताचं दिव्य ज्ञान या भारताकडे आहे पण जगाकडे नाही आहे. सगळं जग भोगवादाकडे वळत आहे आणि या भोगवादाला वेदांताची, धर्माची, खऱ्याखुऱ्या अध्यात्माची आवश्यकता आहे. हे सांगणारा पहिला महापुरुष, परदेशी जाऊन सांगणारा पहिला महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद आहे. त्यामुळे लोकांचे डोळे खाड खाड उघडू लागले. त्यांच्या लक्षात येऊ लागलं भारताबद्दलच्या आपल्या धारणा वेगळ्या आहेत आणि पुन्हा एकदा भारताचा अभ्यास करावा लागेल. स्वामी विवेकानंदांना हे सगळं तिथे जाऊन सांगण्याच्या आधी जे काही त्यांनी स्वतः अनुभवलेलं होतं त्यातनं जो देश त्यांनी पाहिला होता तो देश दारिद्र्यामध्ये पिचत असलेला, अज्ञानामध्ये डुंबत असलेला एक अत्यंत मोठा संपन्न अशा प्रकारचा समाज, एक तळागाळाचा समाज, एक सुसभ्य असा प्रकारचा ज्ञानानं भरलेला समाज आणि एक अत्यंत अज्ञानाच्या पंखामध्ये रुतलेला समाज, ही दरी कशी भरून काढावी ही विवंचना त्यांच्या मनात होती. तो पहिला महापुरुष ज्यानं संपूर्ण देश पायी हिंडून पाहिला आणि या देशाची दुःख अनुभवली आणि ही दुःख अनुभवताना त्यांच्या पाठीमागे पार्श्वभूमी होती ती त्यांचे सद्गुरू ठाकूर रामकृष्ण परमहंस देव यांची होती. आणि ठाकूरांनी त्याला सांगून टाकलं होतं, नरेंद्र, तुला केवळ समाधीमध्ये रमून नाही राहायचंय, तुला लोकांची सेवा करायची. पण लोकांची सेवा मी कशी करू अशा प्रकारची विवंचना त्यांच्या पुढे पडलेली असताना कन्याकुमारीच्या शिलास्मारकावरती श्रीपाद पद्माच्या स्थानी त्यांना साक्षात्कार झाला आणि नंतर ते जागतिक धर्म परिषदेकरता गेले. जगामध्ये त्यांनी अध्यात्माची मांडणी केली. जगामध्ये त्यांनी धर्म कसा आवश्यक आहे हे सांगितलं. जगामध्ये त्यांनी माझा धर्म मोठा की तुझा धर्म मोठा हा वाद सोडा. खरं म्हणजे सगळे धर्म परमेश्वराकडे नेणारे मार्ग आहेत आणि सगळे मार्ग ठीक आहेत, सगळे मार्ग एका परमेश्वरापर्यंत पोहोचतात हे ठणकावून जगाला शिकवलं, हे ठणकावून शिकवलं त्यांनी. आकाशात पतितं कोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति, हे त्यांनी सांगितलेलं सूत्र जगाला फार फावलं. मोठा दिग्विजय करून स्वामीजी भारतामध्ये आले. त्यांनी खरोखर जग जिंकलेलं होतं. आपल्या विद्वत्तेनं, आपल्या तेजानं, आपल्या वक्तृत्वानं, आपल्या शीलानं, आपल्या समर्पणानं जग जिंकून स्वामीजी जेव्हा परत आले, साधी कल्पना करा, जेव्हा त्यांचं स्वागत रामनाथ मध्ये झालं तेव्हा रामनाथचा त्यावेळचा राजा त्यांची पालखी उतरल्या करता त्यांच्या रथाला वाहण्याकरता पुढे आला. स्वामीजींनी सांगितलं असं करू नका. पण राजाला वाटलं की खरोखर अशा प्रकारच्या महात्म्याची मी सेवा करावी यातच माझ्या जीवनाचं सार्थक्य आहे. अशा प्रकारचा तो जगत जेता जगाला अध्यात्म सांगून आला. पण भारतात आल्यानंतर त्यांनी अध्यात्म सांगणं बंद केलं. काय सांगितलं भारताला त्यांनी? आमच्या देशामध्ये अध्यात्म सॅच्युरेटेड आहे, ते जरा जास्त सांगितलं गेलं. कळलं की न कळलं हा भाग वेगळा आहे, पण सांगितलं गेलं. पण अशा प्रकारचं अत्यंत मोठं उत्तुंग अध्यात्म सांगणारा, सर्वभूत हिते रताः अशा प्रकारचं बोलणारा आपल्या जवळच्या दुःखी व्यक्तीकडे जात नाही. तो त्या तळागाळातल्या माणसाची कदर करत नाही आणि त्याला दारिद्र्यात आणि त्याला अज्ञानामध्ये डुंबलेला बघून सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये करुणेचा धरा फुटत नाही. याचं स्वामीजींना अत्यंत वाईट वाटलं आणि म्हणून त्यांनी असे तू हिमाचल, आपण त्यांची ती व्याख्यान ऐका. त्या
व्याख्यानांचं मूळ नाव आहे फ्रॉम कोलंबो टू अल्मोरा, आणि त्या व्याख्यानाचं मराठी किंवा हिंदी संस्करण जे आहे भारतीय व्याख्याने. भारतामध्ये आसित हिमाचल हिंडत असताना स्वामीजींनी अध्यात्म नाही सांगितलं, त्यांनी सांगितलं सेवा करा, या समाजाच्या सेवेकरता पुढे या. आम्हाला आमच्या धर्मानं सेवा शिकवली, आम्हाला आमच्या धर्मानं या समाज पुरुषाची सेवा करण्याकरता पुढे यायला सांगितलं. पण ती करण्याकरता युवक कुठे आहे, ते करण्याकरता संपत्ती कुठे आहे, आणि संपत्तीचा ओघ आणि युवकांचा ओघ निर्माण झाला. स्वामीजींनी सर्वांना एक महत्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे ही की आपण आपल्या श्रद्धेप्रमाणे आपापल्या देवी देवतांची आराधना करावी. पण खरी गोष्ट ही आहे, येणाऱ्या काही वर्षांच्या पर्यंत निदान 50-200 वर्षापर्यंत आपण आपल्या अंतःकरणामध्ये एकच देवता टिकवावी, आणि त्या देवतेचं नाव आहे भारत माता. आपण भारत मातेची सेवा करण्याकरता. तुम्हाला ठाऊक आहे, स्वामीजींच्या जवळ भेटण्याकरता आलेल्या प्रत्येक युवकाला स्वामीजी एक प्रश्न विचारत, तू आनंदमठ वाचलेस का रे? आनंदमठ वाचले. तुमच्यापैकी किती लोकांनी आनंदमठ वाचले मला ठाऊक नाहीये, पण आनंदमठ याचा अर्थ काय? आनंदमठ मध्ये वंदे मातरम हे जे गीत आहे, बंकिम बाबूंनी त्या आनंदमठ नावाच्या कादंबरीमध्ये घातलेलं आहे, आणि त्या कादंबरीमध्ये भारत माता आव्हान करते आहे युवकांना, या माझं परित्राण करा, मी अडकलेले आहे. माझ्या परित्राणाकरता युवकांची, संतानांची आवश्यकता आहे, बलिदानाची आवश्यकता आहे. आपल्या आवेगपूर्ण भाषेमध्ये स्वामीजी जेव्हा अशा प्रकारचं आवाहन करी, तेव्हा आपोआप युवकांच्या अंतःकरणामध्ये भारत मातेच्या सेवेची ऊर्मी जागृत होत असे. भारत मातेची सेवा म्हणजे काय? भारत मातेची सेवा याचा अर्थ भारतातल्या सर्व लोकांची, जनतेची सेवा. आणि ही सेवा अपेक्षित आहे त्या लोकांना ज्या लोकांच्याकडे 2 वेळचं खायचं अन्न नाही, आपल्या मुलांना शिकवण्याची त्यांची क्षमता नाही. स्वामीजी विचारते ते कसे वरती येणार? आणि म्हणून त्यांनी म्हटलं, अरे ही गरीब मुलं शाळेत जर येऊ शकत नसतील तर शाळा त्यांच्या पर्यंत न्या, पण त्यांना शिकवा. शिक्षण नसेल तर त्यांचा उद्धार. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. या लोकांना शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य आहे, या लोकांना कामं देणं आपलं कर्तव्य आहे. भारताचं दारिद्र्य संपवण्याकरता काय काय केलं पाहिजे तुम्हाला ठाऊक आहे का? सर जमशेदजी टाटा यांना भिलाईचा अत्यंत मोठा कारखाना काढण्याची प्रेरणा कोणी दिली? जपानच्या प्रवासामध्ये जमशेदजी टाटा आणि स्वामीजींची भेट झाली, आणि या भेटीमध्ये स्वामीजींनी त्यांना सांगितलं, तुमच्यासारख्या संपन्न लोकांचं कर्तव्य आहे की मोठमोठे कारखाने काढा, लोकांना त्यामध्ये कामाला लावा, लोकांचं दारिद्र्य कसं संपेल याची काळजी व्हा. एकीकडे लोकांचं आर्थिक दारिद्र्य संपलं पाहिजे, आणि दुसरीकडे लोकांचं बौद्धिक दारिद्र्यही संपलं पाहिजे, त्यांना ज्ञानही मिळालं पाहिजे. पण तिसरीकडे एक आणखी महत्वाची गोष्ट होती, ज्यांच्याकडे अर्थाची सुबत्ता आहे, ज्यांच्याकडे ज्ञानही पुष्कळ आहे, अशा लोकांचं भारत मातेवरती प्रेम आहे का, हा महत्वाचा मुद्दा आहे. संपत्ती माझ्याकडे आहे, ज्ञान माझ्याकडे आहे, पण मी त्या ज्ञानाचा व्यापार करतो आहे की त्या ज्ञानाचा उपयोग सेवेकरता करतो आहे. आणि म्हणून स्वामीजी नेहमी सांगत, आपल्याला आपल्या परंपरेची सेवा करण्याची उर्मी असायला हवी. परंपरेची सेवा, द हेरिटेज, हमारी विरासत, इंडियन नॉलेज सिस्टीम. हा देश अडाणी लोकांचा देश आहे, कुलचट लोक या ठिकाणी राहतात. इथल्या लोकांच्या जुन्या पुराण्या अशा प्रकारच्या काहीतरी अंधश्रद्धांच्या मधनं कसा बसा जगणारा हा समाज आहे. अशा प्रकारचा आमचा गैरसमज करून देण्याचा प्रयत्न मिस्टर मेकॉलेंनी केला. मेकॉलेचं ते प्रसिद्ध वाक्य आहे, आपल्या लक्षात असलं पाहिजे. इंडिया हॅज बीन कॉन्कर्ड वन्स, इट मस्ट बी कॉन्कर्ड अगेन, अँड द सेकंड कॉन्क्वेस्ट मस्ट बी थ्रू एज्युकेशन. आम्ही भारताला एकदा जिंकलं, पण या भारताला कायम गुलाम करायचं असेल
तर आपल्याला इथली शिक्षण पद्धती नष्ट केली पाहिजे. पण या शिक्षण पद्धतीमध्ये संस्कार देण्याची क्षमता आहे. ती शिक्षण पद्धती आपण नष्ट कर याकरता इंग्रजी शिक्षणाचा आरंभ या ठिकाणी झाला. मित्रांनो, अयोध्येच्या राम मंदिराच्या ध्वजारोहणाच्या दिवशी झालेल्या आपल्या माननीय पंतप्रधानांचं भाषण आपण ऐकलं का? आपल्या ते लक्षात आहे का? त्यातला एक मुद्दा आपल्या लक्षात असला पाहिजे. तो फार महत्वाचा मुद्दा होता. काय होतं त्यामध्ये? त्यामध्ये त्यांनी म्हटलं की आमच्या देशाला कायम गुलाम करण्याकरता या ठिकाणी इंग्रजी शिक्षणाचा आरंभ झाला आणि अशा प्रकारचं शिक्षण आम्हाला देण्यात आलं की ज्यामुळे आपण आमच्या भूतकाळाबद्दल ग्लानी बाळगावी, आपल्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण व्हावा, आपला भूतकाळ आपल्या मनातनं पुसून जावा असं आपल्याला वाटावं. आत्मगौरव या प्रत्येक देशाचा प्राण असतो आणि म्हणून आपल्या पंतप्रधानांनी एक गोष्ट सांगितली होती, ती फार महत्वाची गोष्ट होती. ते म्हणाले इंग्रजी शिक्षण या देशात आरंभ झालं 1836 या वर्षी. येत्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2036 मध्ये या 10 वर्षामध्ये आपण आपल्या देशातल्या गुलामगिरीच्या सगळ्या खुणा पुसून टाकण्याचा संकल्प केला पाहिजे. गुलामगिरीच्या सगळ्या खुणा आपल्याला पुसता आल्या पाहिजे. आणि या गुलामगिरीच्या खुणा पुसण्याचं कार्य जर कोणी आरंभ केलं असेल तर स्वामी विवेकानंदांनी ती प्रेरणा दिली. पण त्या गुलामगिरीच्या खुणा पुसण्याचं काम ज्या प्रकारे MIT मध्ये डॉक्टर कराड यांच्याकडनं होत आहे ते बघून स्थिमित व्हायला होतं. बरोबर, या ठिकाणी येणारा विद्यार्थी हा दानवा तुकाराम म्हणतो. या ठिकाणी येणारा विद्यार्थी स्वामी विवेकानंदांच्या पुढे नतमस्तक होतो. या ठिकाणी येणारा विद्यार्थी भारत माता की जय म्हणतो. आणि हे सगळं करत असताना त्याला आपले भारतीय संस्कार पुन्हा आपल्या मनामध्ये जागृत व्हावेत याची तयारी आपोआप होते. आणि म्हणून आपल्या देशाच्या पुनरुत्थानाकरता ज्या प्रकारच्या शिक्षणाची आवश्यकता आहे त्या प्रकारचं शिक्षण देणाऱ्या आणि एक सुंदर नाव धारण करणाऱ्या विश्वप्रयाग, क्या बात, किती सुंदर हे नाव आहे. संपूर्ण आपण प्रयाग आपल्याला ठाऊक आहे, गंगा यमुना सरस्वती या तीनही नद्यांचा संगम त्या ठिकाणी होतो त्याला प्रयाग म्हणतात. त्या प्रयागला तीर्थराज असं म्हणतात. ज्ञान, कर्म आणि भक्ती या तीनही माध्यमातून आपण भारत मातेची सेवा करण्याकरता कटिबद्ध होऊया. हा या विश्वप्रयागचा मुख्य अर्थ आहे माझ्या दृष्टीने. करत विश्वाचं कल्याण, विश्वाचं कल्याण भारताच्या उत्थानाशिवाय नाही. एक लक्षात ठेवा, सगळ्या जगामध्ये मानवतावादाच्या गप्पा मारणारे जितके देश आहेत ते सगळे देश व्यापारी देश आहेत. म्हणजे कसे देश आहेत? एकीकडनं शांतीच्या बाता करायच्या आणि दुसरीकडनं शस्त्रास्त्र स्वतः निर्माण करायची आणि ती शस्त्रास्त्र विकली जावी एवढ्याकरता लोकांना युद्धाला उद्युक्त करावं, लोकांना युद्धामध्ये मग्न करावं, आपली शस्त्रास्त्र त्यांना विकावी, लोक मरावे आणि आपली पोळी आपण भाजावी. अशा प्रकारच्या गप्पा करणारे जगातले देश आहेत. या जगातला भारत हा एकमात्र असा देश आहे जो खरोखर सगळ्या जगाचं कल्याण इच्छितो. जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जोडो, मैत्रची वाच. अरे कशा प्रकारचं रामराज्य आम्हाला हवंय. रामराज्याचा मॅनिफेस्टो काय आहे? माऊलींचं पसायदान हा रामराज्याचा मॅनिफेस्टो आहे. पण खरोखर अशा प्रकारचं शांततामय, बंधुत्वमय विश्व निर्माण करायचं असेल तर पहिल्यांदा भारत समर्थ झाला पाहिजे. भारत समर्थ नसेल तर अशा प्रकारचं कार्य आपल्याला करता येणार नाही. आणि भारत समर्थ व्हायचा असेल तर या देशातला तरुण हा नुसता बुद्धीनं चतुर असून चालणार नाही, तर तो वृत्तीनं भारत मातेचा भक्त असला पाहिजे. त्याच्या मनामध्ये आपल्या परंपरेबद्दल आस्था, श्रद्धा असली पाहिजे. आत्मविश्वासानं त्याला बोलता आलं पाहिजे. आपले पूर्वज अडाणी होते असं नाही. माझ्या पूर्वजांच्या थोरवीचा मला स्वाभिमान आहे. अशा प्रकारचं हेरिटेज, विरासत के साथ विकास, वी मस्ट मेंटेन अवर हेरिटेज. अशा प्रकारचा भाव आपल्या अंतःकरणात सातत्यानं टिकवण्याकरता
ज्या प्रकारच्या संस्थांची आवश्यकता आहे अशा प्रकारच्या आज त्या संस्थेमध्ये स्वामीजींच्या या दिव्य मूर्तीचं स्थापन होणं हे फार मोठं प्रसाद चिन्ह आहे. शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि थांबतो. मित्रांनो, वेळ पुष्कळ होऊन गेला, पण स्वामीजी जेव्हा परदेशातनं परतत होते तेव्हा त्यांच्या विदेशी शिष्यांनी एकत्र येऊन भरल्या नेत्रांनी त्यांना एक प्रश्न विचारला. स्वामीजींना प्रश्न विचारला, स्वामीजी, यू हॅव डन सो मच फॉर अस, व्हॉट कॅन वी डू फॉर यू? व्हॉट कॅन वी डू फॉर यू? आम्ही तुमच्याकरता काय करावं? स्वामीजींनी त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहिलं आणि स्वामीजींनी विचारलं, यू रिअली वॉन्ट टू डू समथिंग फॉर मी? येस स्वामीजी, प्लीज टेल अस. काय मागितलं असेल स्वामीजींनी? स्वामीजींनी त्या सर्वांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, इफ यू वॉन्ट टू डू समथिंग फॉर मी, विवेकानंद, डू ओनली वन थिंग, लव इंडिया, लव इंडिया, लव इंडिया. भारतावरती प्रेम करा हा स्वामीजीचा संदेश आपण सगळेजण लक्षात ठेवूया आणि अशा प्रकारचं आचरण आपल्या जीवनामध्ये करत राहूया. ज्या आचरणातल्या एकेका पैलूनं एकच गोष्ट सिद्ध होईल, बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. भारत माता की जय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.